नमस्कार, मी कृषीभूषण सर्जेराव पाटील. मी आज राहुरीमध्ये कार्यशाळेसाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या वतीने कार्यशाळा आहे आणि या कार्यशाळेमध्ये दशपर्णी अर्क कसा तयार करावा या संदर्भात आपल्याला पूर्णपणे माहिती दिली जाते. सर, प्रामुख्याने दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी आपल्याला आपल्या शेताच्या बांधावर, शेताच्या कडेने किंवा आपल्या गावकुसामध्ये ज्या आपल्या वनस्पती आहेत की ज्या जनावरे किंवा शेळ्या मेंढ्या खात नाही अशा ज्या प्रकारच्या वनस्पती आहेत, अशा 10 वनस्पती आपल्याला या दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी आवश्यक आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सीताफळ, म्हणजे सीताफळाचा वनस्पती म्हणण्यापेक्षा त्याचा पाला म्हणू आपण. सीताफळाचा पाला, निरगुडीचा पाला, करंजचा पाला, कडुनिंबचा पाला, पपईचा पाला, घाणेरीचा पाला, एरंडीचा पाला, रुईचा पाला. ह्या व्यतिरिक्त जर पाला आपल्याकडे उपलब्ध झाला नाही तरी आपण याच्यामध्ये अजूनही कोरपड म्हणा, कोरपडीचा पाला म्हणा किंवा इतरही जे शेळ्या मेंढ्या किंवा जनावरं खात नाही अशा वनस्पती ज्या आहेत, टणटणी म्हणा, घाणेरी म्हणा, ह्यासुद्धा वनस्पती आपण याच्यामध्ये याचा पानसीचा पाला दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी वापरतो. ह्या 10 वनस्पती आणि त्याच्यामध्ये गाईचं गोमूत्र, गाईचं शेण, लसूण पेस्ट आणि मिरची पेस्ट अशा आपल्याला 10 वनस्पतीचा पाला आणि ह्या 4 वस्तू आपल्याला दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी आवश्यक आहेत. यामध्ये आपल्याला 200 लिटर दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी एक 200 लिटरचा ड्रम लागेल. सर्वप्रथम काय करायचं, ह्या ज्या 10 वनस्पती आता प्रत्येकी 2-2 किलो पाला आपण घ्यायचा आहे. म्हणजे सीताफळाचा 2, निरगुडीचा 2, करंज 2 अशा प्रत्येकी 2-2 किलोचा पाला आपल्याला. याच्यामध्ये फक्त कडुनिंब आहे त्याचा पाला 5 किलो आपल्याला थोडा जास्त घ्यावा लागतो आणि बाकीचा 2-2 किलो. त्याच्यानंतर गोमूत्र आपल्याला 5 लिटर गोमूत्र घ्यायचं. त्याच्यानंतर 3 किलो गाईचं शेणखत, गाईचंच गोमूत्र, एक 250 ग्रॅम लसूण पेस्ट आणि 2 किलो मिरची किंवा मिरचीचा आपण त्याचा बनवलेला ठेचा. अशा प्रकारचे आपल्याला निविष्ठा उपलब्ध असतील तर आपण दशपर्णी 200 लिटर दशपर्णी अर्क तयार करू शकतो.